सोमवारी मोठा भूकंप होणार असं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली। अर्थात त्यांनी हे विधान कुणाबद्दल केलं याची साशंकता असली तरी याचे धागेदोरे औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघाशी तर जुळत नाहीत ना, असा प्रश्न आता सगळीकडे निर्माण झालाय। कारण छत्रपती संभाजीनगरचं अजूनही तिकीट कुणाला द्यायचं हे ना महायुतीकडून फायनल झालंय ना महाविकास आघाडीकडून। अर्थात तिकडे चंद्रकांत खैरे हे अनेकदा मी इथून इच्छुक आहे मलाच तिकीट मिळणार असं जरी बोलून दाखवत असले तरी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी भले त्यांच्याच पक्षात असलेले विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे हे देखील तिथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यांनी तर स्पष्ट याबाबत खदखदच व्यक्त केली आहे। ते असंच म्हणालेले आहेत की गेल्या 10 वर्षांपासून मी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, पण प्रत्येक वेळी मला चंद्रकांत खैरेंमुळे डावलण्यात आलेलं आहे। अर्थात त्यावर चंद्रकांत खैरे यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे। ते तर स्पष्ट म्हणाले की इथून तिकीट मलाच मिळणार, दानवे तर माझे शिष्य आहेत आणि त्यांना मुळातच विरोधी पक्षनेतेपद विधान परिषदेचे मिळालेलं आहे, याच्यापेक्षा आणखी मोठं काय हवं, मलाच इथून तिकीट मिळेल, माझ्या ज्योतिषानं सुद्धा मलाच तिकीट मिळणार असं सांगितलेलं आहे असं चंद्रकांत खैरे म्हणतात। अर्थात या सगळ्याच गोष्टींचा विचार केल्यास नेमकं संभाजीनगरमधून कोण उभं राहणार हाच प्रश्न आता निर्माण झाला। राहिलं तिकडे भाजप आणि शिंदे गट म्हणजे शिवसेना यांच्याकडून कोण इच्छुक आहे का, तर आहे। शिंदे गटाकडून संदीपान भुमरे जे आता पैठणचे आमदार आहेत आणि आता राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील आहेत, ते देखील या जागेवर दावा करतायत की मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे। आणखी भाजपकडून जे कराड आपण ज्याला म्हणतो भागवत कराड, ते आता केंद्रात राज्यमंत्री देखील आहेत, त्यांची देखील संभाजीनगरची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। आता या सगळ्या गोंधळामध्ये तिकीट कुणाला मिळणार आणि संजय शिरसाटांनी केलेला तो दावा की सोमवारी मोठा भूकंप होणार हे नेमकं काय आहे हेच कळेन असं झालंय। समजा चंद्रकांत खैरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवारी जाहीर केलीच तर अंबादास दानवे हे शिंदे गटात जाणार का? आणि संजय शिरसाट जे म्हणतायत की सोमवारी मोठा भूकंप होणार ते दानवे तर नाहीत ना, असाच प्रश्न आता निर्माण झालाय। कारण भले संजय शिरसाटांनी आपली सुई दानवेंकडे वळवली नसली तरी देखील मोठा भूकंप होण्याची शक्यता असं विधान मात्र केलेलं आहे आणि उबाटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता लवकरच तुम्हाला दिसेल आणि त्यातले बरेचसे नेते शिंदे गटात येण्यास इच्छुक आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अंबादास दानवे अर्थातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं काम देखील चांगलं आहे, पण त्यांनी देखील आता एक या सगळ्या त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या किंवा पक्ष बदलाच्या चर्चेवर त्यांनी एक कमेंट देखील दिलेला आहे की मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे काल, आज आणि उद्या। आता काल म्हटलं तर अर्थातच शुक्रवार, आज म्हटलं तर शनिवार आणि उद्या म्हटलं तर रविवार, आणि संजय शिरसाट म्हणताय सोमवारी भूकंप होणार। त्यामुळे सोमवारी दानवे कुठे असणार आहेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असणार आहेत का शिवसेना शिंदे गटात असणार आहेत? याचं उत्तर सोमवारीच मिळणार आहे। आता या सगळ्या शक्यतांच्या गोष्टी जरी झाल्या तरी औरंगाबादची परिस्थिती म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे हे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे। छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य, कन्नड, गंगापूर आणि वैजापूर। आता इथे कुणाचं प्राबल्य आहे यावर देखील आपण विश्लेषण करूयात। औरंगाबाद पूर्व हा जर आपण विचार केला तर तिथे मोरेश्वर सावे जे एकेकाळी शिवसेनेमधून खासदार राहिले होते, त्यांचेच पुत्र अतुल सावे हे आमदार आहेत आणि ते आता भारतीय जनता पक्षात आहेत। औरंगाबाद पश्चिम मधून संजय शिरसाट गेली 3 टर्म हे शिवसेनेतून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, ते आता शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत। औरंगाबाद मध्य हा जर आपण विचार केला तर औरंगाबाद मध्यमधून देखील जे आमदार आहेत त्या आमदारांचा जर विचार केला तर ते प्रदीप जयस्वाल आहेत आणि ते देखील आता शिंदे गटात आहेत। नंतर कन्नड मधून जर आपण पाहिले तर उदयसिंह राजपूत
हे शिवसेनेचे आमदार आहेत, पण ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत. गंगापूरमधून प्रशांत बंब हे आमदार आहेत, ते भारतीय जनता पक्षात आहेत. आणि रमेश बोरनारे हे वैजापूरमधून निवडून आलेले आहेत आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत. आता हा सगळा जर विचार आपण केला तर औरंगाबादमध्ये आता भारतीय जनता पक्षाचे देखील आमदार आहेत, शिंदे गटाचे देखील आमदार आहेत आणि इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील आमदार आहेत. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा जर आतापर्यंतचा आपण विचार केला तर 1999 पासून ते आता 2019 पर्यंत ते सलग 4 वेळा औरंगाबाद लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. अर्थात त्याच्या आधी देखील जर आपण पाहिलं तर हा मुळातच शिवसेनेचा बालेकिल्ला होता. 1989 मध्ये मोरेश्वर सावे हे अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1991 मध्ये ते शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि 91 मधून ते पहिल्यांदा शिवसेनेचे लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले. 1991 नंतर 1996 ला जी निवडणूक झाली त्यावेळी प्रदीप जयस्वाल हा नवा चेहरा शिवसेनेने दिला आणि ते देखील लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1998 ला जी निवडणूक लागली त्यावेळी मात्र काँग्रेसचे रामकृष्ण पाटील निवडून आले आणि मग मात्र 1999 ते 2000 आपण जर पाहिलं तर 19 पर्यंत अर्थातच या सगळ्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये चंद्रकांत खैरे निवडून आले. पण 2019च्या निवडणुकीत मात्र सगळा शिवसेनेचा जो काही प्रभाव होता त्या मतदारसंघावर तिथे मात्र बदल झाला आणि इम्तियाज जलील यांच्याकडून चंद्रकांत खैरे यांना पराभूत व्हावं लागलं. म्हणजे 99, 2004 नंतर 2009 आणि 2014 हे 4 वेळा निवडून आले चंद्रकांत खैरे आणि 2019 ला मात्र त्यांना इम्तियाज जलील यांच्याकडून अगदी 4,500-5 हजार मतांनी त्यांना पराभूत व्हावं लागलं. अर्थात त्यावेळी कन्नडचे जे आमदार होते हर्षवर्धन जाधव यांनी देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती आणि त्यांनी जवळपास 2,80,000हून जास्त मतं खाल्ली आणि तिकडे इम्तियाज जलील यांच्या सोबत म्हणजे MIM सोबत वंचितनं आघाडी केली होती. त्यामुळे त्यांना दलितांची देखील मतं मिळाली. इकडे त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला होता त्यामुळे हर्षवर्धन जाधवांनी मराठ्यांची मतं मिळवली आणि चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. आता मात्र 2024 मध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळणार का? का संदीपान भुमरे जे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत त्यांच्यासाठी शिंदे गट प्रयत्न करणार का? का अंबादास दानवे यांचा पक्ष प्रवेश करून घेऊन त्यांना शिंदे गट चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवणार का? हाच प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे भले कितीही म्हणत असले की उमेदवारी मलाच मिळणार आहे, माझ्या ज्योतिषानं देखील सांगितले की ही उमेदवारी मलाच मिळणार आहे, पण ज्योतिषाच्या मनात काय आहे यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे यावर चंद्रकांत खैरेंचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.